योग्य वेळीच मिळेल। आता आपण पुढे जाऊयात, कारण पुण्याचे आजी आणि माजी कारभारी आज एकाच दिवशी योगायोगानं कॉफी विथ कौशिकमध्ये आले। सत्तेमध्ये सोबत असले तरी सध्या अजितदादांची राष्ट्रवादी आणि मुरली अण्णांचा पक्ष भाजप एकमेकांच्या विरोधात लढतायत। पुणे महापालिकेचा मुदत संपून प्रशासक नेमला जाईपर्यंत मोहोळच पुण्याचे महापौर होते आणि आताही पुण्याच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे। अशा वेळी दादा आणि अण्णांमध्ये शाब्दिक सामना रंगला नसता तरच नवल। गेल्या 7-8 वर्षात महापालिकेच्या कारभाराचे दादांनी वाभाडे काढले। पुण्याचा कारभारी बदलला पाहिजे असं त्यांनी वारंवार सुचवलं, पण पुणेकरांचा ट्रिपल इंजिनवरती विश्वास असल्याचा दावा मोहोळांनी केला। आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ते जे कर्ज रोखे काढावे लागले, काही 4,000 पेक्षा जास्त कोटींची स्थापत्याची बिलं तिथं देणं बाकी आहे। मी 25 वर्ष तिथं काम करत असताना डेव्हलपमेंट करत रस्ते रुंद करत, डबल फ्लायओव्हर करत, ग्रेड सेपरेटर करत, पाण्याच्या समस्या सोडवत ठेवी पण वाढवत होतो। आमच्या काळामध्ये ही सगळी कामं करत साधारण 2,500 कोटीच्या ठेवी होत्या, त्या आता 10,000 कोटीपर्यंत जायला पाहिजे होत्या। त्या ठेवी वाढल्या नाही, उलट कर्ज महानगरपालिकेवर झालं। कर्ज रोखे हे एक वेगळं गोंडस नाव आहे, परंतु ते एक प्रकारचं कर्जच आहे। अशा पद्धतीनं त्या शहराला ह्या अडचणीतनं सामोरं जावं लागतंय आणि ते मला बदलून टाकायचंय। तिथं आर्थिक शिस्त बिघडलेली आहे। मागचे 5 वर्ष आम्ही पुणेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं होतं आणि मी स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही 5 वर्ष महापालिकेत काम केलं। मला वाटतं जे काय आम्ही काम केलंय, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महापालिका या तिन्हींचं मिळून जे काय ट्रिपल इंजिन सरकार म्हणून आम्हाला पुण्यामध्ये 5 वर्ष काम करताना जे पुणेकरांच्या अपेक्षा, पुणेकरांसाठीच्या त्यांच्या जे काही विचार होते त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला जे काय करता आलं आम्ही खूप प्रामाणिक काम केलं आणि म्हणून मला विश्वास वाटतो की स्पष्ट बहुमत यंदाही आम्हाला या निवडणुकीला पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळेल। आम्ही केवळ 5 वर्षच महापालिकेत सत्तेत होतो। मागच्या आपण जर पाहिलं तर 3 वर्षात प्रशासकच आहे, आम्हाला 5च वर्ष काम करायची संधी मिळाली। बघा आज ते जे काय प्रश्न मांडतायत, वाहतुकीचा प्रश्न मांडतायत, रस्त्याचा प्रश्न मांडतायत, मागचे त्याच्या अगोदर 15-20 वर्ष हेच होते पुण्यात सत्तेत आणि पुणेकरांना कारभारी बदलायची वेळ का आली तर पुणेला मला असं वाटतं की त्या वेळेला शेवटी बघा आम्ही 5 वर्ष जेव्हा सत्तेत होतो तेव्हा माननीय देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम आहे पुण्यावरती। आम्ही पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचा विचार करून अनेक प्रोजेक्ट आणले, पण तरीही पुण्यामध्ये सत्तांतर का व्हावं याची कारणंही दादांनी दिली। अजित पवारांनी नेहमीच्या शैलीमध्ये आपली आकडेवारी मांडली। गेल्या 5 वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचा खुंटलेला विकास, आटलेल्या ठेवी, भ्रष्टाचार यावरती त्यांनी बोट ठेवलं, पण त्याला मुरलीधर मोहोळ यांनी चोख उत्तर दिलं आणि भाजपची सत्ता येण्यापूर्वी 15 वर्षांच्या कारभाराची आठवण करून दिली। जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनिटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो। जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतं ना, 1.5 तास यायला, 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात। म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार। बरं कामं चाललीत होणार कधी? तुम्हाला गंमत वाटेल, मागच्या 5 वर्षाचं मी काढलंय, जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली। सरिताताई फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही। पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही। पाऊण लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली, मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? आज मला असं वाटतं की तुम्हाला 5 वर्षात आम्ही केलेल्या कामाचा प्रॉब्लेम वाटतो किंवा तुम्हाला अकार्यक्षम वाटतो, मुद्दा तो नाहीये। तुम्ही 15-20 वर्ष या पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचे तुम्ही कारभारी होतात, तुम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार काहीच केला नाही। वाहतुकीचा प्रश्न कालच्या 2-4 वर्षात नाही झाला। पुणे वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, नागरिकीकरण वाढणार आहे, पुण्याच्या मूलभूत या ज्या काही प्रश्न आहेत या प्रश्न हे ते वाढणार आहेत। हा विचार तुम्ही सत्ताधारी असताना नाही आला तुम्हाला। आम्ही 5च वर्ष काम केलं। सध्या पुण्यामध्ये माजलेली गुंडगिरी आणि गुंडांना उमेदवारी देण्याचा विषय सातत्याने गाजतोय। यावरून अजित पवारांना भाजपचे नेते टार्गेटही करतायत। गजा मारणे, बंडू आंदेकर यांच्या कुटुंबियांना पुण्यामध्ये उमेदवारी का दिली यावर दादांनी काही स्पष्ट उत्तर दिलं नाही, पण त्याच वेळी असं होऊ नये अशी अपेक्षा मात्र व्यक्त केली।
तर गुंड निलेश घायवळला व्हिसा देण्यावरनं मुरलीधर मोहोळांवरही आरोप होत आहेत. यावर मुरली अण्णांनीही उत्तर दिलं. आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडण्याचं आव्हानही दिलं. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. माझ्या माहितीप्रमाणे हे कुणी स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण अनेकदा संविधानाने आपल्या घटनेने जो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या पद्धतीनं पण तुम्ही बघा, खासदार पण मागच्या काळामध्ये तुम्ही आत्ता खासदारांची लिस्ट काढा, कसे खासदार आहेत, आमदारांची लिस्ट काढा. काही काही गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजे हे बरोबर आहे, पण तरी देखील ते दिलं जातं. पुण्याच्या आजपर्यंत झालेल्या महापौरांची लिस्ट काढा. माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत. मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय. हे नका, तुम्ही उत्तर तर द्या, जबाबदारी स्वीकारा, नका स्वीकार, पण तुम्ही जबाबदारीने त्याच्यावरती बोला तर करा. माझं काहीच नाही, ते चुकीचं त्यांनीच केलं, चुकीचं ह्यांनीच केलं, असं नाही चालत. लोकांना कळतं, लोक पाहत आहेत. तुम्हाला नुरा कुस्ती हा प्रकार माहितीये का? नुरा कुस्ती म्हणजे कोरिओग्राफ्ड रेसलिंग. कुणी कुणाला कधी मारायचं, कुणी धोबी पछाड द्यायची आणि शेवटी निकाल काय लागणार हे सगळं ठरलेलं असतं. सध्या पुण्यात राज्यात सत्तेत असलेले दोन पक्षच एकमेकांवरती गंभीर आरोप करतायत. त्यामुळे विरोधी पक्ष ही नुरा कुस्ती असल्याचा आरोप सातत्याने करतायत. पण दादा आणि अण्णांनी मात्र ही शक्यता सपशेल फेटाळली आहे. या एकाच विषयावरती दोघांचं चांगलंच एकमत झालेलंही दिसलं. राजकीय जीवनामध्ये कुठल्याही काम आपण निर्णय घेतला तर त्याला दोन बाजू असतात. मराठी भाषा वळवावी तशी वळते, बोलावी तशी, अर्थ काढावा तसा अर्थ काढला जातो. मी कुठलंही स्टेटमेंट केलं, पत्रकार मित्र अतिशय टपूनच असतात, आपण काहीतरी अजित पवारांच्याकडनं काढून घ्यावं आणि मी फटकन काहीतरी बोलून जातो की काही त्याला असं कुठंतरी लिंक लावतं, ते असं आहे म्हणून ते असं स्टेटमेंट केलं असावं. वास्तविक असं नाही. माझा स्वभाव अतिशय स्पष्ट. मी तिथं एक गाव दोन तुकडे करण्याचा माझा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो, परंतु असं नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याच्यातनं लगेचच ताबडतोब वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळी स्टेटमेंट केली. त्याबद्दल मला पण खूप जणांनी विचारलं ह्याच्याबद्दल काय. मी म्हणलं मला काही बोलायचं नाही. एक बाहेर असं चित्र आहे की तुमचं आणि दादांचं जे काय सुरू आहे, जी काय कुस्ती आहे असं म्हटलं पाहिजे, ती काही खरी नाही. हे बघा, मी खरा कुस्तीगीर आहे. मी तर तालीम केली आहे, मी नॅशनलपर्यंत कुस्ती खेळलेलं आहे. आमच्या कुस्तीत एक तुम्ही जसं म्हणत तसं एक त्या अनुषंगाने मी सांगितलं, आमच्या कुस्तीत एक खरी कुस्ती आणि नुरा कुस्ती असा एक चर्चा असते की बाबा ही कुस्ती खोटी असेल तर त्याला नुरा कुस्ती म्हणतात. आज पुण्यातलं चित्र तुम्ही ज्या अनुषंगाने मला प्रश्न विचारला, मला असं वाटतं की लोकांना किंवा कदाचित लोकांना नाही वाटत, कदाचित प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय होता की नुरा कुस्ती की काय, पण ती नुरा नाही, ती खरी कुस्ती आहे. त्यामुळे खरी कुस्ती आहे, खरी लढाई आहे आणि चित तुम्ही करणार असं 100%. तर राजकारणातल्या कुस्तीबद्दल दोघांनी अर्थातच भाष्य केलं, पण त्याचबरोबर अजित पवारांचे पुत्र जय यांचा अलीकडेच विवाह झालाय, तुम्हाला माहिती आहेच. त्यावेळी दादांचा डान्स करतानाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तोही तुम्ही पाहिला असेल. आजच्या पॉडकास्टमध्ये अर्थातच हा विषयही निघाला. बघूया दादा काय म्हणाले. नवीन नवीन सासरं झाले आहात आपण, कसं वाटतंय? अलीकडच्या काळात आमचा जो काळ होता त्यावेळेस आपण त्या परिवारात राहायचो. म्हणजे सुना, नातवंड, पतवंड, आजी आजोबा सगळे काही तिथं राहायचे. आताची परिवाराला आपल्याला विचारावं लागतं की तुम्ही कुठं राहणार आहे, आणि ते म्हणतील तिथं. त्यांना ते फॅमिली म्हणून आपण एक असतो, परंतु एक त्या दोघांनी त्यांचा संसार मेड फॉर इच अदर अशा पद्धतीनं करण्याच्या करता त्यांनी स्वतःचं एक वेगळं घर लग्न होणारे म्हणून केलेलं होतं. तिथं ते आनंदात राहतात.
ज्यावेळेस मुंबईत येतात ते मुंबईत माझ्याकडे राहतात आणि इथं काही कार्यक्रम असेल काटेवाडीला सगळे आम्ही एकत्र राहतो. अशा पद्धतीनं अजून काही महिनेच झालेले आहेत. लगेचच आपल्याला सांगता येणार आहे, परंतु सध्या तरी ते दोघं सुखात राहतात. माझ्या त्यांना दादा तुम्ही शुभेच्छा. बहारीनला लग्न केलं, बारामतीला साधं रिसेप्शनही केलं नाही. ताई मी नाही केलं, आता नाही केलं त्याला काय उत्तर देऊ. बरं तुम्ही खास विशेष आम्ही तुम्हाला नाचतानाच्या तुमच्या रील्स पाहिल्या, तुम्ही काय डान्स क्लास वगैरे केलात की काय? कोणीही डान्स क्लास वगैरे करत नाही. जो त्या क्षेत्रात असतो तो करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याचं ते फील्ड असतं. आपण कधी उत्साहाच्या भरामध्ये थोडंफार असं वाटतं की चला आपल्या मुलाचं लग्न आहे, आनंद आहे, आणि त्या आनंदात काही थोडंफार होऊन जातं. मनुष्य स्वभाव आहे. तर दुसरीकडे महापौर ते थेट केंद्रीय मंत्री अशा सुपरफास्ट प्रवासाबद्दल मुरलीधर मोहोळांना सरिता कौशिक यांनी बोलतं केलं होतं. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पहिल्या बैठकीचा अण्णांनी सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. ऐकूया. मला आठवतंय पहिली मीटिंग जेव्हा झाली तो किस्सा आहे की ज्यावेळेला 6 तास ही बैठक संपली आणि ते स्वतः समारोपाला मग काही बोलायचं म्हणून उभे राहिले आणि म्हणाले की मुझे पता है कि 6 घंटे से आप यहाँ बैठे हो, आज मैंने आपकी ज्यादा ही परीक्षा ले ली, आपको खाना भी नहीं मिला. सगळ्यांना वाटलं वा वा किती बरं वाटलं की पंतप्रधानांना वाटलं की 6 तास. त्यांनी पॉज घेतला, म्हणले लेकिन अभी आदत डाल लो. म्हणजे आता तुम्ही देशाच्या सेवा, देशाच्या प्रगतीचा विचार करायला, काम करायला निघालेली माणसं आहोत आपण. त्यामुळे आता आपल्याकडे फर्स्ट प्रायोरिटी ही देश आहे, देशाचा विकास, देशाचं भविष्य. आणि म्हणून असे अनेक प्रसंग आहेत की तिथे नो कॉम्प्रोमाइज, तिथे काम एके काम. आणि म्हणून मग अमित भाईंबरोबर तर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्याच खात्यात काम करतो. या सगळ्यांबरोबर एकतर तो आदरयुक्त दरार तर नक्कीच आहे, पण ती भीती कामाच्या बाबतीत आहे. चुकत तर नाही ना आपण, व्यवस्थित होतंय का नाही. अमित भाईंबद्दल मी विचारणार होते, कारण तुम्ही राज्यमंत्री आहात त्यांच्या खात्याचे, तर मग अशी भीती वाटत असते का, काय असतं? एक मी म्हणाल तसं की ही दोन्ही माणसं अशी आहेत की ती देशाच्या म्हणजे देशाचा विचार करून आपल्या कामाप्रती एक खूप समर्पित भावानं काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या पुढे एकच ध्येय आहे, म्हणजे देशाची प्रगती, देशाचा विषय. मला असं वाटतं या ह्याच्यात तुम्हाला स्वतःला तुम्ही त्या ह्याच्यात तुम्हाला मोल्ड करावं लागणार. तुम्हाला जर चांगलं काम करायचं, सोबत काम करायचं, तुम्ही त्याच लाईनवर काम केलं पाहिजे की जे अपेक्षित आहे तुमच्याकडनं. त्यामुळे एक आदरयुक्त, मी मागाशी म्हणलं तसंच आहे, पण दडपण तर नक्की येतं. पण मला म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं की शिकायला खूप मिळत आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं एकीकडे पुण्यामध्ये या